तमिळ चित्रपट सृष्टीत 1 सप्टेंबर पासून शटडाऊनची शक्यता आहे. ओटीटी प्रदर्शनाच्या कालावधीवरून हा वाद निर्माण झालाय. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनानंतर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या कालावधीवरून तमिळ चित्रपट निर्माते, थिएटर मालक आणि वितरक यांच्यातील वाद चिघळला. या वादावर तोडगा न निघाल्यास 1 सप्टेंबर 2026 पासून नव्या तमिळ चित्रपटांचे थिएटरमध्ये प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय तमिळ चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने घेतलाय. याशिवाय प्रश्न कायम राहिल्यास 1 सप्टेंबर पासून चित्रपटांचे चित्रीकरण आणि प्रदर्शनानंतरची कामेही बंद ठेवण्यात येणार आहेत. थिएटर मालक आणि वितरकांनी निर्मात्यांकडे नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 8 आठवडे ओटीटीवर प्रदर्शित न करण्याचे लेखी हमीपत्र मागितले. मात्र निर्मात्यांनी 8 आठवड्यांच्या कालावधीला विरोध केलाय. योग्य चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. इम्रान खानसाठी दिग्गज एकवटले. स्पोर्ट्समन स्पिरिट्सची नेहमीच चर्चा असते. कपिल देव गावस्कर यांच्यासह 21 जणांचं पाकच्या पंतप्रधानांना पत्र पाठवण्यात आलंय. योग्य वैद्यकीय उपचार आणि मानवी वागणूक देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. इम्रान खानच्या वैद्यकीय उपचारांसाठी क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी आता आवाज उठवलाय. 6 महिन्यांपूर्वी 14 माजी कर्णधारांनी याच मुद्द्यांवरून पाकिस्तान सरकारला पत्र लिहिले होते. आता आणखी 7 माजी कर्णधार या आवाहनात सहभागी झाले असून स्वाक्षरी करणाऱ्यांची संख्या आता 21 आहे. मागील 3 वर्षांपासून 73 वर्षे इम्रान खान जेलमध्ये. त्याच्या प्रकृतीबाबत अनेक बातम्या समोर येत असतात. इम्रान खानची वैद्यकीय चाचणी एका विशेष बोर्डद्वारे केली जाईल असा आदेश पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्याशिवाय कोर्टाने दर आठवड्याला इम्रान खानच्या कुटुंबाला भेटीची परवानगीही दिली. क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी खरं तर स्पोर्ट्समन स्पिरिट्स जपलेलं आहे. सुनील गावस्कर, लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि चॅम्पियन कपिल देव यांनी सुद्धा पत्र पाठवलंय. पाकिस्तान सरकारला हे पत्र पाठवलंय. इम्रान खानसाठी आता क्रिकेट विश्वातील दिग्गज एकवटलेत. एकूण 21 जणांनी पाकच्या पंतप्रधानांना हे पत्र पाठवलंय आणि या पत्रातून माणुसकीची वागणूक देत व्यवस्थित उपचार करण्यात यावे अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.